या ना परदेश साहेब, आपण या ठिकाणी सुराळे ह्या गावामध्ये आलेले आहोत। गेल्या 15 दिवसापासून हा संघर्ष चाललेला आहे। शिवसाहेबांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि तशा प्रकारचा बीडीओ साहेब इकडे या। दूरध्वनीवरून मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पेशी बोललेलो आहो। हे काम खरं तर या कार्यकारी अभियंता आणि यांनी डेप्युटी इंजिनियरनी हे काम खरं तर मला ते पूर्ण दाखवलं आहे। याचं बिल काढलेलं आहे। हे आपण सरळ बघता आता इथे काम चालू आहे। रात्रना दिवस करून हे काम खरं तर या ठिकाणी करीत आहेत बीडीओ साहेब। आणि आपण मगाशी परदेशी साहेबांना विचारला, परदेशी साहेब म्हणले काम पूर्ण झालंय। आता हे काम पूर्ण झालंय का? तिथून इथपर्यंत हे टेपने मोजा। आदिवासी भागामध्ये चाललेल्या कामाला थुका लावण्याचं काम बीडीओ साहेब चाललेलं आहे। तळमातीला सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं 31 डिसेंबरला काम केलं आणि कामानंतर झालं। अशा प्रकारचं हे बोगस काम चाललेलं आहे। आणि म्हणून मी म्हणतो काम कसं आहे काय ती क्वालिटी कंट्रोल बघाल, परंतु काम न करता बिल काढणे साहेब हा कायद्याने गुन्हा आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्याकडे पालकमंत्र्याकडे यावं लागेल की फाईट तुम्हाला डोक्यावर घेऊन यावं लागेल। आपण इकडे येऊ शकताय संदीप भाऊ, इकडं हे बघू शकता, इकडं हे गज असतात आपण, हे गज या ठिकाणी चालू आहेत। काम 31 डिसेंबरला या बीडीओ साहेब, 29 मार्चला काम बघू शकताय परदेशी साहेब। तुम्ही हे तुमचा आरसा बघू शकताय। बीडीओ साहेब तुम्ही गट विकास अधिकारी आहात, तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी आणलाय। बांधकाम खात्याचा चाललेला भोंगळा कारभार, याच्यामध्ये ज्याने हे बिल खोटे काढले काम न करता पहिले हे सस्पेंड झालं पाहिजे। अशा प्रकारची माझी पालकमंत्र्याकडे मागणी राहणार आहे। याच्यामध्ये अर्जंट म्हणणे परदेशी साहेब, याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत काय काय आणि कोण ठेकेदार आहे मला माहित नाही, पण त्या ठेकेदाराला पण काळ्या यादीत टाकण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे। इथं मी हजारो लोक घेऊन सगळे पेसाच्या अंतर्गत असणारे सरपंच घेऊन मी आंदोलन, कार्यकर्ते घेऊन मी आंदोलन संदीप भाऊ करणार आहे। हे पेसाचे पैसे आहेत, हे आदिवासी फंड आहे। हा कुठला फंड आहे? हा आदिवासी फंड आहे। आता इकडे बघू शकता आपण, हे काम किती अपूर्ण आहे, ते कधी भरणार आहे पण या ठिकाणी बघू शकताय। या ठिकाणी खरं तर या ठिकाणी मी या कामाच्या इथं मी संदीप भाऊ मी याच्यामध्ये हातात आहे बघा, मी या कामामध्ये उभा आहे बघा। हे बोगसगिरी काम पूर्ण दाखवलंय, वर हात काढून दाखवतोय। बीडीओ आहे इथं, उप अभियंता आहे, या बघा हे गज हे पूर्ण आहे का? हे काम पूर्ण आहे का संदीप भाऊ? कुठल्या प्रकारचा हा आनंद कारभार केला तुम्ही ज्या टायमाला? हे बाबा हे बघा, ते बघू शकता आपण हे काम चालय। बीडीओ साहेब तुम्ही गट विकास अधिकारी आहात आणि परदेशी साहेब तुम्ही उप अभियंता आहात। आणि म्हणून माझा तुम्हाला इशारा आहे का तुम्ही हे जे कोणी इथून हे बिल बनवलंय त्यामध्ये कोण कोण दोषी आहेत? बीडीओ साहेब मला उद्या 2 वेळेचं पत्र पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला दादांना फोन लावतो कायदानला। मला रिपोर्टिंग करायची, तुम्ही काम न होता हे बिल काढलेले इथं ऍडजस्टमेंट नाही अजिबात। आणि मला हे बघा साहेब, जेवढे जेवढे पैसे खर्च झाले, आता ही माती खाली येणार आहे इकडं ना मुरुम टाकायला पाहिजे सरळ तिकडं तिथपर्यंत ही माती त्या गटर झाले, गटर बंद होणार आहे। तुम्ही एस्टिमेट करताना 40 लाख रुपये या ठिकाणी माझ्या आदिवासी विभागाचे खर्च होतात, त्याचा फायदा काय आम्हाला? जर तुम्ही तिकडनं आता कुणाचा बांधे काय मला माहित नाही, परंतु ह्या कामाचे आता बघा आता किती वाजलेत? 6 नाही, 7:15 वाजता काम चालू आहे या ठिकाणी। 7 वाजले बरोबर, 7 वाजले। अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम चालू आहे। त्या बिचारांना काल आम्हाला तिथं वाईट वाटतं, ज्या टायमाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहोत। या विभागाचा मी जिल्हा परिषदचा सदस्य आहे, माझे अध्यक्ष आहे। आमच्या समोर ठेकेदारांनी कामगारांना शिवीगाळ घातली, आम्हाला नाही घातली, आम्हाला घातली तर मग आम्ही बघू काय करते, पण आमच्या समोर त्यांना बुटारांना आणि आई माई त्यांची काढली। ही पद्धत नाही ठेकेदाराची। एखादा जर पदाधिकाऱ्याच्या कामावर साईडवर आलाय तर आपण कसं बोललं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे? अरे मी शिवसाहेबांना बोललो होते, शिवसाहेबांनी माझा फोन मीटिंग मध्ये उचलला आणि तुम्ही आमच्याची उघड्याने भाषा करताय। ठीक आहे, आम्ही रिपोर्टिंग करतो। रिपोर्टिंग करायचं साहेब, बघा हे सगळे व्हिडिओ शूटिंग झाले। याच्यामध्ये मी तुमच्या कॅबिन मध्ये तुमच्या ऑफिस मध्ये मी उपोषणला बसल,
काय गरज नाही उपोषण, आम्ही रिपोर्टिंग करतो. काय? रिपोर्टिंग करतो आम्ही. या म्हणजे कामात हे तुम्ही रिपोर्टिंग करणार. नाही सर, काय निदर्शनास आलं आपल्याला? हे काम अपूर्ण असताना 29 मार्च रोजी आपले जे शाखा अभियंता हजारे यांनी कंप्लीट दाखवले, तुमची पण त्यावर सही आहे. ठीक आहे, पाहून घेतो मी, काय अडचण नाही, पाहून सांगतो, ते रिपोर्टिंग करतो. काय नाही, आता काय निदर्शनास आले? 29 मार्चला चालू आहे ना, आम्हाला दिसलं ते, आम्ही रिपोर्टिंग करतो. काम चालू आहे आता. मला यात कोण दोषी आहे? चालेल, कोणाच्या चुकीमुळे घडले हे करतील, दोषी ते ठरवतील साहेब लोक. नाही, पण तुम्ही रिपोर्टिंग काय करणार? मग रिपोर्टिंग काम चालू आहे ते करणार. काम चालू आहे, याच्यामध्ये 29 मार्चला काम पूर्ण दाखवले ना तुम्ही. आता काम चालू आहे असं आम्ही रिपोर्टिंग करतो. मग यात दोषी कोण? ते ठरवतील ना, ते होईल ना, पुढे होईल ना, काय कारवाई व्हायची ते होईल. कळू आम्ही कळवतो त्यांना काय. पण आता हा रस्ता पण मुदत कामाची संपून गेली आहे, रस्ता पण अजून पूर्ण केलेला नाही कॉन्क्रीटचा. होईल ना, मुदत वाढ देतील साहेब लोक. मग का आपण काही पत्रावर केलं होतं का ठेकेदार काम जर करत नाही मुदतीत तर? आपलं पत्रावर दिलेलंच असतो ना, पत्रावर देतोच आपण. कोणाला केलंय पत्रावर? प्रत्येक ठेकेदाराला कळवतो आपण. मग असं असूनही मुदतीत काम पूर्ण केलं नाही. काम करायचं काम ठेकेदाराचं असतं, ठेकेदाराचे त्याच्याकडे तेवढंच काम आहे. परदेशी साहेब आमच्याकडे समजा 2000 काम आहे, बीडीओ साहेब 5च काम असतं, आणि तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे. आपली मुदत संपली आहे, आपण मुदत नाही ना साहेब, मुदतीत काम केलं ना, तुम्ही किती नोटीस दिली ठेकेदाराला? दिलेलं आपण नोटीस दिल्या. त्याच्या सकट आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली त्याची माहिती पाहिजे की तुम्ही ठेकेदाराने मुदतीत काम केलं नाही म्हणून त्याला दंड केला का? त्याला नोटीस पाठवली का? काही हुकुमशाही का? मावळामध्ये कोणी कामं बिलो भरायची, कामं बोगस करायची, तुम्हाला क्वालिटी कंट्रोल पाठवणार. तुम्ही किती सिमेंट आहे, किती काय आहे ते. आणि बीडीओ साहेब, तुम्ही बीडीओ म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला यंदा इथे 7 वाजता आणलंय. मला याच्यामध्ये अर्जंट पुण्याचाही फोन येऊ द्या, मी ऐकणार नाही. ठीक आहे, आपण अहो पण हे स्वतः इंजिनिअरिंगच हे करतात ना. आता विषय असा आहे साहेब का 8 महिने झाले काम तुम्ही कमिटमेंट करायची ऑर्डर दिलेली आहे, वर्क ऑर्डर, अजूनही काम अपूर्ण आहे. तुम्ही नोटीस देऊन जर तुमचं जर ठेकेदार ऐकतच नाही आणि तुमचे शाखा अभियंता चुकीचे मोजमाप करतात, काम कंप्लीट दाखवतात, खोटं पदाचा गैरवापर करतात. कसं असतं, आता आम्ही नोटीस पाठवतो, ती नोटीस वरिष्ठांना पण जाते. आमच्याकडनं 2 नोटिसा गेल्या, 3 नोटिसा गेल्या की वरिष्ठ कार्यालयाने सुद्धा नोटीस द्यायला पाहिजे. त्यांनी पुढची ऍक्शन डिव्हिजनला टेंडर हे नाही. मला काय म्हणायचंय, तुमचं ठेकेदार ऐकत नाही का? मग ऐकून घ्या, ठेकेदार ऐकतात, तसं काही अडचण नाहीये. पण उशीर झाला तर ते दंड लागतो, त्यांना दंड लागतो. आता शेटलाही माहिती आहे, दंड लागतो त्यांना. अहो दंड लागता नाही, पैसे दिले तुम्ही त्याला, दंडाचा काय विषय? दंड सुद्धा लागतो ना, मुदतीत काम नाही केलं त्यांना दंड लागतो. ते काय म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेबांना बोगस काम आवडत नाही. त्यांच्या घरातला तरी कार्यकर्ता असला तरी दादा कोणची गै करत नाही. आपण सुद्धा ऐकून घ्या शेठ, आपण सुद्धा काम बोगस करून घेत नाही, काम आपण चांगलंच करून घेतो. फक्त आता इथं प्रश्न एवढाच आहे की काम आपण आधी फक्त रिपोर्टिंग केलं होतं पूर्ण कामाचं, ते अपूर्ण काम आहे, ते आपण त्याचं रिपोर्टिंग करून टाकू. काय अडचण नाही. बीडीओ साहेब तुम्ही याच्याबद्दल बोला, काय करणार मग सांगा. मी नाही तर मी हे बघा साहेब, मी बीडीओ साहेब तुमच्या कॅबिनेटमध्ये उपोषणाला बसलो उद्या. मला सर ऐका ना सर, ऐका ना, तुम्ही रिपोर्टिंग आता करताय, तुम्ही तुमच्या शासकीय भाषेत उत्तर देताय, पण आता तुम्ही ठेकेदार बी समोर आहे. हे कामाला तुम्ही सांगा ना, हे काम का अपूर्ण काय हे करायला सांगा ना तुम्ही आमच्या समोर, मीडिया समोर. अहो हे रोडचं तर करा ना, एक रोडचं पण काम घेतलं ना त्यांनी, ते का करत नाही विचारा की. रोडचं काम पण तुमच्याकडे मग काढून घ्या. मुदत वाढ भेटले का? आता शिवसाहेब देणार नाही. मुदत वाढ भेटलेली मिळाली का? पाहून घ्या. मुदत वाढ दिलेली ना सर, दिले नाही तर काम काढून घ्या. मी शिवशी बोलतो. मुदत वाढ दिली ना, काम का नाही केलं तुम्ही विचारा ना सर. 8 महिने झाले तुम्ही काम का करत नाही? 10व्या महिन्यात दिले, ऑक्टोबर महिन्यात, ऑक्टोबर 2024 ला. ऑक्टोबर 2024 म्हणजे बघा ना सर, बघा ना, पाठवले तुम्हाला वर्क ऑर्डर सर तुमच्या मोबाईलवर. तुमचं आहे ना सर, बघा ना. बीडीओ साहेबांना मी पाठवले. कसं होतं, या राज्यात आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नेहमी स्पष्ट, चुकीचं काम असेल तर मला कळवा, माझ्याकडे फाईल घेऊन या. त्यांना मी ते काम तिथं बंद करील, ते काम मी काढून घेईल. ठेकेदारला काळ्या यादीत टाकले, त्यांचाच दादाच आमचे नेते आहेत, गुरु आहेत. त्याच्यामुळे तुम्ही साहेब याच्यामध्ये कोणाला वाचवण्याचं काम करू नका.
प्रश्न नाही. आणि तुम्ही म्हणाल हे ठीक आहे, हजार नाही, किती आहे तारीख? 24 मुदत काम आहे. मुदत संपली, मग एक मुदत वाढ नाही की आता काम सुरू कसं काय? संजय भाऊ इकडे. नाही, आता माझा प्रश्न असा आहे सर, का बुवा हे जर कामाला समजा मुदत ते करत नाही तर तुम्ही सांगा ना काम करा म्हणून, किंवा काम करू नका, काहीतरी सांगा. काम करायलाच पाहिजे ना. काम कसं आहे, आपलं काम तुम्हाला जी मुदत दिलेली त्या मुदतीत करायला पाहिजे. आता अडचण काय होती, पुढं तुम्ही मे महिन्यात काम करणार, त्याला पाणी भेटणार नाही. कॉन्क्रीटचं काम आहे, तुम्ही जरी पाणी सगळी व्यवस्था केली तर क्युरिंग व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काम आता कॉन्क्रीट वाहून जाईल, पावसाळ्यात ते वाहून जाईल. मुदतीत 4 महिन्यात मुसळधार पाणी. पण त्यासाठी आपण आधी मुदत येत होतो ना, वर्क ऑर्डर देतो. साहेब वेळेत काम व्हायला पाहिजे. आदिवासी भागामध्ये त्यांचं चर्चा होती, ते इन्स्ट्रक्शन देतात सर. बोल द्या. कसं आहे, वेळेत काम व्हायला पाहिजे. वेळेत काम व्हायसाठी आपण आधी मदत व्हायला देतो ना. आता का 6-6 महिने जर तुमच्या कामच सुरू होत नाही तर उपयोग काय त्या कामाचा? आदिवासी लोकांना कामाचा उपयोग होत नाही ना. पण काम कशासाठी करतो? आदिवासी लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. हा, रस्ता करावे म्हणून आपण कॉन्क्रीट रस्ता टाकला ना. काम लवकर व्हायला पाहिजे, वेळेत मुदतीत काम व्हायला पाहिजे. करून घेतो सर. आता काय करून काय, तुम्हाला मुदतोड भेटलं तुमचं काम पुढे चालावं लागेल. साईटवर आलो, दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं. तुम्ही जे मगाशी एक बोलता एक शब्द बोलले, काम झालेले आणि इथं आलं तर काम अपूर्ण आहे. काम चालू आहे असं तुम्हाला मी बोललो होते, काही बोललो होतो. काम चालू आहे, पण डॉक्युमेंटली पूर्ण आहे ना काम तुमचं? डॉक्युमेंटरी आपण फक्त रिपोर्टिंग केलेलं, बिल पण दिले, रिपोर्टिंग केलेलं आहे. ते बिल पेड व्हायला वेळ लागतो. त्याला कसं आहे, रिपोर्टिंग करावं लागतं. आपण खोटं दिलं ना तुम्ही रिपोर्ट. बीडीओ साहेब तुम्हाला बरं ठीक आहे. संदीप भाऊ बीडीओ साहेबांचं त्यांना धन्यवाद. साहेब तुम्ही आलात, साईटवर आलात, आम्हाला शब्द दिलाय तुम्ही का आम्ही तुम्हाला रिपोर्टिंग, आणि मला ते रिपोर्टिंग बीडीओ साहेब तुमच्या दोघांच्या सैन्य मला बाय हँड पाहिजे. आणि ते तशा प्रकारचं मी, कारण शिवसाहेबाची मगाशी मी फोनवर बोललेलो आहे, ते मला ते माझ्या बाय हँड द्या. म्हणजे मी तुमचं रिपोर्टिंग घेऊन शिवसाहेबाचं रिपोर्टिंग घेतो आणि ते मी दादांकडे देतो, पालकमंत्र्याकडे. आणि पालकमंत्री साहेब डिप्युटेशन मध्ये तो विषय घेतील, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि जर मग तुम्हाला असं करायचंच होतं तर बाकीचे तालुक्यातले किती पैसे मागे गेले ते ठिकाणा तुम्ही बिल काढली. जर हे कामाचं तुम्ही बिल काढले ना पैसे लॅप्स व्हावं म्हणून, मग जुन्नर तालुक्यामध्ये बीडीओ साहेब किती कामांचे पैसे परत गेलेत ती पण मला यादी द्या. म्हणजे मला तर पालकमंत्र्यांना बोलता येईल बाबा हे काय तुम्ही ठेकेदाराला भागीदार आहेत का काय भानगडे. मला त्याच्या जरा थोडं संशय येतोय. तुम्ही हसताय म्हणजे मला थोडा संशय येतोय बुवा. एखाद्या वेळेला तुम्ही मग बिल पैसे दिलेत 20 लाख रुपये साहेब तुम्ही, तसं होत नाही. मग कसं काय मग दिलं पैसे? भागीदार आहे का? भागीदार कोणीच नाही आहे. मग तुम्ही एकाला दिलं नाही, बाकीच्यांना दिलं टाकून माळो. एवढंच एक काम आपलं बाकी राहिलं होतं. सगळ्या कामाला झालेले. हा, मग एवढं प्रेम का? आपण काम न करता त्याला 20 लाख रुपये दिलेत. ठीक, चला धन्यवाद तुम्ही सगळे आल्याबद्दल सर. आणि सामान्य लोकांचे फोन उचलीत जावं, काय आमचं काय तुमच्याची भांडण नाही, चुकीच्या कामाची भांडणी. चला करा रिपोर्ट. संदीप भाऊ तुमचं पण आभार मानतो. इकडे बीडीओ साहेब संदीप भाऊ उतारड्याने खरं तर या बोगस कामांना वाचा फोडलेले आहे. बऱ्याचशा ठिकाणी संदीप भाऊनी उठाव केलाय, घाटघरला उठाव केलाय, उदापूर डिंगरला उठाव केलाय, तळमाचीला उठाव केलाय. तुमची जी कामं जिल्हा परिषद आहेत ती बीडीओ साहेब आणि तुम्ही परदेशी साहेब दोघांनी हिजीट मारा. त्या हजारांची जी कामं आहेत ना सर, खूप निकृष्ट दर्जाचे झालेत. त्यांच्या हजारांच्या याच्यामधले इकडचे आहेत ना कामं, तुम्ही बघून या. एक काम जरी चांगलं असेल ना, तुम्ही बघा. तळमाची काम तुम्ही करतो साहेब, तालुक्याच्या सह्या करायच्या तुम्हाला. हजारे आणतो, हे आता काम नाही आलं तरी फायनल करतो. तळमाचीचं काम तुम्ही खोरा घेऊन जातात. तुम्हाला खोरा येतो धरता? ठीक आहे, पाहुणे नाही ना, तुम्हाला खोरा धरतो का? तुम्ही खोऱ्या नाचा उकरा, तळमाची अशी खडीवर उतरत. टोटल बोगस आहे तळमाची. बीडीओ साहेब तुम्ही दोघं जा. दोन्ही अधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि पत्रकाराचं अभिनंदन. थँक्यू संदीप भाऊ, अशीच वाचा फोडा. तुम्हाला धन्यवाद. आणि परदेशी साहेब तुम्ही परत तुम्हाला मी सांगतो, तुम्ही तळमाच्या कामाला यायची त्या. ठीक आहे, काय अच्छा.